नमस्कार, धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण वांग्याची भाजी करणार आहोत। मी हिरवी नाही, अशी जी जांभळट कलरची असतात ती वांगी घेतलेली आहेत। वांगी 2 पाण्यात धुवून आता मी हे तिसरं पाणी केले, कारण पाण्यातच ठेवायची जोपर्यंत भाजी होत नाही, कारण मग ती वांगी काळी पडतात। आणि वांग्यांना 4 काप करून आतमध्ये बघायचंय कीड वगैरे असते त्याच्यात। तेल तापायला ठेवले, आता आपण ह्याच्यात राई टाकूया। कढीपत्ता टाकते, कांदा टाकून घेऊया। टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर घेतली। आता आपण कांदा चांगला लाल करून घेऊया। त्याच्यानंतर मी इथे वाटण करून ठेवते 2 दिवसाचं। त्याच्यामध्ये सुकं खोबरं आहे, आलं, लसूण, थोडंसं जिरं आणि थोडेसे तिळे सगळे भाजून आणि त्याच्यात भाजल्यावर मग कोथिंबीर मिक्स केली आहे आणि हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं वाटण आहे, हे आपण थोडं टाकणार आहोत त्याच्यात। इथे मसाल्यामध्ये धना पावडर आहे, हळद आहे, काश्मीरी लाल आहे, कांदा लसूण मसाला आहे घाटी, हा घरचा आहे माझा, आणि हे लाल तिखट हे पण घरचं आहे। मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, तुम्ही किती जास्त तिखट खाता। हे मी माझे 1-1 चमचे घेतलेला आहे। हळद अर्धा चमचा घेतली आहे। इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलंय, हे आपण जसं लागेल तसं टाकणार आहोत। हे पण 2 दिवसाचं करून ठेवते मी। कांदा लाल झालाय, आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटोवर थोडं मीठ टाकणार आहे मी, म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो। टोमॅटो बऱ्यापैकी शिजले, आता आपण ह्याच्यात वाटण टाकणार आहोत। आता आपण हे सगळे मसाले टाकू। थोडं ह्याच्यात पाणी टाकू, कारण माझा गॅस मोठा आहे आणि आपण मसाले टाकले ना की ते करप्याची हे असते, त्यामुळे अगदी थोडं मसाले टाकल्यावर थोडं पाणी टाकायचं, त्यामुळे शिजतात। आता आपण इथे शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेणार आहोत। 2 चमचे टाकले मी। हे पण चांगलं त्या मसाल्यामध्ये हे करायचं। मी अजून थोडं पाणी टाकून जर अजून ते पातळ करून घेतलंय। शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर लगेच खाली लागतं, त्यामुळे अजून थोडं पाणी टाकून घ्यायचं। मसाला चांगला शिजलाय माझा। कोथिंबीर टाकली आहे मी आता आपण ही वांगी पण टाकणार आहोत। चांगला मसाला असा याच्यामध्ये असा लावून घ्यायचा आहे, तो जातो आपोआप, कारण आपण त्याला चिरा पाडल्यात, त्यामुळे तो जेव्हा भाजी शिजते ना तेव्हा ते आतमध्ये जातं बरोबर। आता आपण मगाशी मीठ टाकलेलं, परत थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया। मीठ नेहमी कमी पडलेलं चालतं, वरून घेता येतं, पण जास्त झालं ना तर जरा प्रॉब्लेम होतो, भाजी खारट होते। आता आपण थोडं पाणी टाकून शिजवून घेणार आहोत। शिजण्यासाठी पाणी लागतं आणि शेंगदाण्याचं कूट असल्यामुळे भाजी जेव्हा गार होते तेव्हा ती
खूप घट्ट होते, म्हणून बऱ्यापैकी पाणी टाकायचं आहे. बघू शकता. आता झाकण ठेवून आपण हिला शिजवून घेऊया. बघूया आता आपण भाजी बघूया. पाणी बघू शकता भरपूर आटलंय आणि वांग पण बघू शकता. हे बघा एकदम वेगळं झालंय. झाली आपली भाजी. भाजी कशी, आता आपण गॅस बंद करू. भाजी नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. भाजी नक्की करून बघा तुम्ही, तुम्हाला पण आवडेल भाजी. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.